श्रीमंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्व संतन की जय। श्री गुरुनाथा तव शरणं बोला। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं बोला। दत्तात्रेया तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। नरसिंह सरस्वती तव शरणं। नरसिंह सरस्वती तव शरणं। नरसिंह सरस्वती तव शरणं। नरसिंह सरस्वती तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं बोला। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथ
गुरुनाथा तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवा। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। माला कमण्डलुरधः करपद्मयुग्मे, मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले। यस्यस्तऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे, वन्दे तमत्रिवरदं भुजषड्गयुक्तं। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं। चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंहसरस्वतीं। श्रीमद्दत्तावतारञ्च कृपादानमपेक्षते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। भगवान श्री दत्तात्रेयांचं पवित्र अधिष्ठान ज्या परिसरामध्ये मांडलेलं आहे, अशा या श्री दत्त मंदिर आणि एकनाथ सभागृह परिसरामध्ये उपस्थित असणारे सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते, सर्वांच्या त्या पुण्याईला मी नमस्कार करतो, जी पुण्याई आपल्याला कथेला घेऊन आलेली आहे। भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी असं ज्यांना प्रामाणिकपणानं वाटतं आणि त्याकरता त्याला आवडणारं जे वर्तन आहे तसंच आपण वागावं असा ज्यांचा वैयक्तिक जीवनातला आग्रह आहे, अशा धर्मनिष्ठांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, श्रेष्ठाचे कला उपासक, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत, सर्वांबद्दल आदर व्यक्त करून कथेला आरंभ करतो। भगवान श्री दत्तप्रभूंची पुराण काळापासून जी उपासना सुरू आहे त्याबद्दल आपल्याला या 7 दिवसामध्ये चिंतन करायचे की आपल्यावरती गुरुकृपा कशी होते। कृतयुगामध्ये त्रेताच्याही आधी सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये झालेला अवतार म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय, जो चिरंजीव आहे। समर्थ म्हणाले, अन्य अवतार येती आणि जाती, दत्तत्व संचले जैसे तैसे।
आजही प्रभू आहेत, आपल्यासारखे त्यांचा देह आहे, फक्त अत्यंत दिव्य. भगवान दत्तात्रेयांचे जे पुराण काळामध्ये झालेले शिष्य आहेत त्यामध्ये भगवान परशुराम आहेत, अलर्क आहे, यदू आहे, भगवान गोपालकृष्णांचे पूर्वज. विष्णुदत्त नावाचा ब्राह्मण आहे, कार्तवीर्यार्जुन आहे. पण आपण एक दिव्य परंपरा नवनाथांची मानतो. गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडबंग कानीफमच्छिंदराद्याः चौरंगिरेवाणक भर्तृसंज्ञां भूम्यां बभूवर नवनाथ सिद्धाः. श्री नवनाथ भगवान की जय. आणि या नवनाथांपासून जी 84 सिद्धांची परंपरा सुरू झाली आणि त्यानंतर झालेले शिष्य महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे दत्त परंपरेतले आहेत. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असं म्हणणारे आपल्याला वारकरी वाटतात, पण त्यांचे गुरु जे आहेत श्री निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु जे आहेत गहिनीनाथ, त्यांचे गुरु जे आहेत गोरक्षनाथ, मत्स्येंद्रनाथ आणि दत्तप्रभू उर्फ आदिनाथ. दत्त महाराजांनी योग शिकवलेला आहे मत्स्येंद्रनाथांना, म्हणून ज्ञानोबांच्या अनेक नावापैकी एक नाव आहे ज्ञाननाथ. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज ज्यांनी प्रपंच कसा करायचा शिकवला आणि परमार्थ सुद्धा कसा करायचा शिकवला, ते एकनाथ महाराज शिष्य आहेत जनार्दन स्वामींचे. आणि जनार्दन स्वामींचे गुरु जे आहेत प्रत्यक्ष दत्तप्रभू. अनेक संतांना दत्तप्रभू भेटलेत, अनेक वळणावरती वेगळ्या देवतेचे उपासक असतील तरी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींना दत्तप्रभू भेटलेले आहेत आणि अनेक वेळेला भेटलेले आहेत. टेंबे स्वामी महाराजांचे तर ते श्रीगुरूच आहेत, अनेकदा प्रकट होऊन त्यांना ते मार्गदर्शन करतात. आजही दत्तप्रभू अनेक विभूतींशी संवाद साधतात. त्याच्यामध्ये माणिक प्रभू आहेत. आत्ता होऊन गेलेली ही संत मंडळी आहेत. आपल्या नगरच्या महाराजांबद्दल मी ऐकलंय, एकदा जाण्याचा योग आला होता शंकराचार्यांच्या बरोबर, की प्रभू बोलायचे क्षीरसागर महाराजांची. नारायणगावचे नारायण महाराज आहेत. आमच्या सज्जनगडावर होऊन गेलेले सद्गुरू भगवान सिद्धर स्वामी महाराज वास्तविक समर्थांचे अनुग्रहित, पण त्यांच्याशी दत्तप्रभू बोलायचे. आजही तुमच्या माझ्या प्रत्येकावरती दत्तप्रभूंची इकडून तिकडून कुठून तरी कणभर का होईना कृपा असते. अशी दिव्य परंपरा दत्त महाराजांची आहे. संतांना आणि भगवंताच्या अवतारांना सुद्धा दत्तप्रभूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. ती तर कथा मुख्य आहेच, पण दत्तप्रभूंनी जे अवतार घेतले त्यामध्ये साधारण नामदेवांच्या काळामध्ये 13व्या शतकात अवतार झालाय दत्तप्रभूंचा पहिला अवतार. प्रथम अवतार दत्तगुरूंचा झाला श्रीपाद श्रीवल्लभांचा. पण यांना कमी आयुष्य मिळालंय, कमी वेळ मिळालाय धर्मकार्याला. पण साधारण 1358 आणि इथून पुढे 80 वर्ष, क्षमा करा 1378 ते 1458 असं 80 वर्ष खूप मोठं धर्मकार्य दत्तप्रभूंनी ज्या विग्रहाच्या माध्यमात केलं ते श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. स्वामी महाराजांचा संचार संपूर्ण देशभरात झालाय. काशीपासनं अगदी रामेश्वरपर्यंत गेलेत, पण प्रामुख्यानं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रांतामध्ये त्यांचा जास्त संचार झालेला दिसतो. त्यांचे अनेक अंतरंगीचे शिष्य आहेत.
जे योगी आहेत, संन्यासी आहेत, ज्ञानी आहेत, त्यामधले एक सिद्ध आहेत जे गुरुचरित्र म्हणणार आहेत, बोलणार आहेत. पण श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे प्रापंचिक गृहस्थाश्रम सुद्धा पुष्कळ शिष्य होऊन गेले, ज्यामधले कडगंजीचे सायनदेव साखरे आणि यांचा नातू आता हे गुरुचरित्र लिहिणार आहे. साधारण स्वामी महाराजांच्या श्रीशैल्य गमनानंतर 100 वर्षानंतर या गुरुचरित्राची रचना झालेली आहे. या मुलाचं नाव नामधारक असं आपण म्हणतो, सिद्ध नामधारक संवाद. याचं कारण काय, तर सायनदेवांच्या वंशामध्ये झालेल्या या मुलाचं नाव सरस्वती असं आहे. काही नावं स्त्रियांनाही चालतात, पुरुषांनाही चालतात, त्यातलं सरस्वती हे नाव आहे. किरण हे नाव चालतं बघा, ती पण असते आणि तो पण असतो. तसं सरस्वती हे नाव धारण केलंय आणि म्हणून स्वतःचा उल्लेख, माझ्या गुरुजींचं नाव धारण करणारा मी नामधारक, असा प्रेमानं आपलेपणानं नामधारक करतात. हा साधारण 7491 ओव्यांचा अवतरणिका त्यांनी लिहिलेली नाही, अवतरणिका नंतरच्या शिष्यांनी लिहिलेली आहे, असा हा ग्रंथ आहे. या गुरुचरित्राची सप्ताह पद्धती काही ठरलेली आहे. हा कुणी करावा, केव्हा करावा, कसा करावा, कशा पद्धतीने करावा, त्यात काय करू नये, त्यात काय करावं, डूज अँड डोंट्स असं आपण ज्याला म्हणतो, याचं सविस्तर मार्गदर्शन केलंय. पहिल्या दिवशी साधारण 7 अध्याय आहेत, काही परंपरा मानतात 9 अध्याय. दुसऱ्या दिवशी 8 ते 18, तिसऱ्या दिवशी 19 ते 28, नंतर 29 ते 34, पाचव्या दिवशी फक्त 35, 36, 37 3च अध्याय, यानंतर 38 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 सगळे अध्याय संपेपर्यंत गुरुगीता धरून हे वाचावेत. व्रतस्थ राहून वाचावेत, शक्यतो वेस ओलांडू नये. खाणं पिणं सांभाळायचंय. गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या गुणसूत्रांवर परिणाम करणार आहे. पेशीच्या आतमध्ये जाऊन गुरुकृपा होते. कारण आत्मतत्व नावाचं जे काही तत्व आहे ना, तिथेच डायरेक्ट जाऊन हॅमर करणारा, निगेटिव्हिटी पूर्ण काढून टाकणारा, नकारात्मकता पूर्ण काढून टाकणारा, जीवनातली सकारात्मकता वाढवणारा, प्रारब्ध बदलणारा हा ग्रंथ आहे. तेवढ्या तळमळीने जर तो गायला गेला, कारण 3 प्रकारचं प्रारब्ध सांगितलंय, त्यातलं तीव्रेतर प्रारब्ध सोडून बाकी सगळी प्रारब्ध आपल्या कल्याणाप्रमाणे बनवणारा, मोल्ड करणारा असा हा अत्यंत महान पारायणाचा प्रकार आहे. सात्विक आहार करा, बारीक सारी गोष्टी खूप सांगितल्यात. शक्य तेवढं उपोषणच करा. उपोषणाचे पदार्थ खाऊ नका. व्यसन वर्ज करा, ब्रह्मचर्य पालन करा, शिवीगाळ वर्ज करा, कुणाची निंदा करू नका. अतत्वार्थ भाषणी धरावे मौन, अशी ओवीच आहे. झोपण्याचे नियम आहेत. गादीवर झोपू नका, शक्यतो दर्भासनावर झोपावं. काय होतं, असं जर केलं ना की खरंच झोप आली आहे ना, तेवढीच लागते. फार सुखाला हा देह देऊन टाकला, फार टेस्टी खायला घेतलं ना की भूक नसलं तरी खातो मनुष्य. पण खरंच भूक लागली ना, तोपर्यंत जिभेला चव लागते. म्हणून भाकरी नुसती खा तूप लावून, म्हणजे तेवढंच खाणं जातं जेवढं पोटाला. डायरेक्टली वा इनडायरेक्टली संबंध आपल्या आरोग्याशी पण आहे त्याचा. आणि सगळ्यात महत्वाचं, यज्ञोपवीत असायला पाहिजे, शिखा असायला पाहिजे. खूप यादी दिली आहे त्यांनी, मी आता सगळंच आपल्याला त्याचा अर्थ बघायचा आहे. पण त्यात प्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टींचं स्पष्टीकरण जे दिलंय
ते सांगणं कर्तव्य आहे वक्त्याचं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या ओव्या आपण वाचल्या त्याचं चिंतन दिवसभर चालायला पाहिजे. ज्ञानोबा म्हणाले, अर्थे विण पोथी वाचू नये. नाहीतर काय होतं, समर्थांची दासबोधातली ओवी, धान्य उदंड मोजिले. पूर्वी ती मापं असायची, मापटी चिपटी, इकडून तिकडं टाकायचं. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. विवरल्या विण तैसे झाले प्राणी असी. पूर्वीच्या काळी गुरुचरित्रावर प्रवचन कधी असतं का हो? पण थोरले स्वामी महाराज करायचे. थोरले स्वामी महाराज म्हणजे पूज्य टेंबे स्वामी महाराज. दीक्षित स्वामी करायचे, म्हणजे ज्यांना अमरेश्वरला आज ज्यांची समाधी आहे पलीकडे. गुळवणी महाराज सांगायचे. आणि मी थोडंसं मार्गदर्शन ज्यांच्याकडनं घेतलं ते गुळवणी महाराजांचे अगदी जवळचे शिष्य श्री कुर्लेकर महाराज. या व्यतिरिक्त मी खूप लोकांच्या जवळ बसलोय पायाशी की जे गेली 50-50 वर्ष रोज गुरुचरित्र वाचतायत. असे गडावरचे रामदासी आहेत. त्यांच्या असा जवळ बसून मला सांगा, गुरुमुखेनं करा, मी वाचतोय, पण काही असलं तरी शेवटी आरशात बघितलं की वेगळा फरक पडतो. आपल्याला वाटतंच आपण फार चांगले दिसतो. आणि मी आपल्यासमोर आता हे चिंतन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रतिपादन असं करूया आपण की एकदा असा विचार करा की नामधारकांना सिद्धांनी याच क्रमानं का भागवत हे गुरुचरित्र सांगितलं असेल. 1 ते 7 अध्याय असे का? सुरुवातीलाच गुरु महिमा का आला? बरं, तिथे दत्तप्रभूंची कथा नाहीये, पैलांची कथा आहे. पैलांचा मुलगा वेदधर्म, वेदव्यास पैल, त्यांचा मुलगा वेदधर्मन संदीपक किंवा दीपक, त्याचीच कथा फारत पहिल्यांदा का आली? मध्येच रावणाची कथा काय येते? इतकं तीर्थयात्रांचं वर्णन काय येतं? कथांचा उपक्रम ज्या वेळेला ही संत मंडळी ठेवतात आपल्याकरता, त्या उपक्रमाला सुद्धा काहीतरी अर्थ असतो. अहो, साधं जेवणाचं ताट वाढताना उपक्रमाला अर्थ असतो. भात इथं का वाढायचा, भाजी इथं का वाढायची, वाढताना टेकवून का नाही वाढायचं? हल्ली मोठा प्रॉब्लेम हा येतो, गावोगावी गेले की वरून वाढावं जरा. त्यांना वाटतं वरून वाढणं म्हणजे आपण अपमान करतोय जेवणाऱ्याचा. पण तुम्ही ती भाजी दुसऱ्याला पानाला टेकवलीत की सगळी भाजी उष्टी झाली हो. जुन्या लोकांना कळेल मी काय म्हणतोय ते. नवीन लोकांना सुद्धा आहे, कारण तुमच्या घरामध्ये आहे. पोळी अशी टेकून वाढायची, भाजी अशी टेकून वाढायची. का टेकून? वरून का नाही वाढायची? माझी आईशी लांबणं भाकरी करता करता लांबणं बरोबर थ्रो करायची, चंद्रासारखी भाकरी बरोबर ताटात. मला वाटतं तिला थाळी फेकला पाठवायला पाहिजे होतं परदेशात. साधं जेवताना आपल्याकडे लॉजिक असेल, कुठे मीठ असावं, कुठे चटणी असावी. किरकोळ गोष्ट आहे तुलनेनी, परमार्थाच्या तुलनेनी ही अगदी छोटी गोष्ट आहे. तर विचार करा, गुरुचरित्रात असं आपल्याकरता का वाढून ठेवलं असेल? जसं भागवतामध्ये कथांचा क्रम आणि उपक्रम लावलाय वेद शुकदेवांनी, कथा उलट सुलट सांगितल्यात. आधी अमका अवतार सांगितला, नंतर तमका. परशुराम अवतार नंतर येतो, आधी रामावतार येतो 9व्या स्कंधात. कारण परीक्षितीचा उद्धार महत्वाचा आहे. आत्ता मला ते सगळं लॉजिक सांगत बसायचं नाहीये. मुद्दा मला आता एवढा सांगायचं की या कथांचा क्रम हा का, या पद्धतीनंच असं का सांगितलं त्यांनी, असं जर कुणाला विचारलं आपण गुरुचरित्र वाचणाऱ्याला, तर साधारणतः उत्तर हे असतं. आमचे कुर्लेकर महाराज सांगायचे, किंवा आम्ही हा काही विचार केलेला नाही, तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. ते बरोबरही आहे. पण त्याचा विचार जर करून विथ थिअरी जर आपलं प्रॅक्टिकल झालं ना, तर प्रॅक्टिकलचा दर्जाच बदलतो. आणि म्हणून या थिअरीची फार आवश्यकता आहे. शांत बसा आणि गुरुचरित्राचा क्रम, उपक्रम, त्या कथा, त्यामध्ये असलेला रस जो आहे तो समजून घ्या. त्याचा परिणाम असा होतो की आतमध्ये जो बदल व्हायला पाहिजे तो नुसत्या पारायणानं होत नाही, तो प्रवचनाने होतो.
पारायणाच्या विरुद्ध नाही बरं निरूपण, पारायणाला पूरक असं हे निरूपण आहे. म्हणजे पक्केपणानं मनुष्य पारायण करू शकतो. आणि याकरता संपूर्ण परमार्थामध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहिजेत, तर वाणीनं पठण. नीट ऐका, वाणीनं पठण झालं पाहिजे. मनानं दत्तप्रभूंवर, गुरूंवर, श्री गुरूंवर, गुरुतत्वावरती प्रेम बसलं पाहिजे. बुद्धीनं त्या तत्वाचं चिंतन झालं पाहिजे. देहानं त्यांची सेवा झाली पाहिजे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण आपल्या जीवनामध्ये आलं की परिपूर्ण परमार्थ घडतो. अन्यथा माझे गुरुजी सांगतात, डॉक्टरनी जर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं किंवा ॲसिडिटीची ही गोळी घ्या, ही अँटीबायोटिक घ्या, ही शक्तीची गोळी घ्या आणि ही पेन किलर घ्या, साधारण 4 गोळ्या असतात ठरलेल्यांच्या, ते म्हणायचे किती वेळ त्याची घोकमपट्टी केल्यानंतर आपल्याला बरं वाटेल. ती गोळी पोटात गेली पाहिजे, तसं हे बुद्धीत गेलं पाहिजे. आणि नीट ऐका, खूप नीट ऐका, बुद्धीत साठून उपयोग काहीच नाही आहे. बुद्धीच्या गाळण्यातनं ते हृदयात गेलं पाहिजे. बुद्धी हे फक्त गाळणं आहे. बुद्धीमध्ये खूप, आणि काय होतं, खूप वेळा चहा गाळून आपण जर गाळणं वेळच्या वेळेला धुतलं नसेल ना, तर इतकं ते बंद झालेलं असतं. आणि जाळल्यावर कसा वास सुटतो आपल्याला माहिती आहे. म्हणून बुद्धिमान माणसं अहंकारी होण्याचं कारण हे आहे, लक्षात घ्या. तो असा सिंपल राहत नाही. ज्याच्याजवळ विशेष बुद्धी आहे ना, आमचे आप्पा सांगायचे की साधारणतः धोका त्यालाच असतो अहंकाराचा. आणि कमालीचा बुद्धिमान आहे आणि तेवढाच हृदयशील आहे किंवा तेवढाच भावनिक आहे, अशा व्यक्तीला साक्षात्कार फार पटकन होतो. 2 गोष्टी आहेत. बेशिस्त लोकांचा परमार्थ हा प्रांत नाही. समर्थांची ओवे प्रपंच आधी नीट जमत नाही, त्यात तो परमार्थी खोटा. विलक्षण शिस्त पाहिजे, विलक्षण बुद्धिमत्ता पाहिजे आणि तेवढाच भाव पाहिजे. या सगळ्याला पूरक असं जर वर्तन आपलं असेल तर एक वेळ अशी येते की आपण अनुभवापर्यंत जातोच. आणि याकरता आचार्य शंकराचार्यांनी सुंदर विवेचन केलं. आचार्य म्हणाले, कुठलाही ग्रंथ लावण्याची एक पद्धती आहे. पुष्कळ वेळा ऐकलेल्यांना आवृत्ती होईल. अधिकारीच विषया संबंधश्च प्रयोजनम. पहिल्यांदा मुद्दा येतो अधिकारी कोण. अधिकारी नंतर बघूया, पण आता या क्रमाला मी थोडा बदलतो. विषय काय आहे गुरुचरित्रामध्ये? ते म्हणले गोष्टी आहेत. तत्वज्ञान नाही आहे का? तत्वज्ञान नाही आहे. नरसिंह सरस्वतींनी आपल्या आईला सांगितलेलं तत्वज्ञान आहे, किंवा नरसिंह सरस्वतींनी वाडीच्या पादुकांसमोर त्या मुलगा गेलेला असताना सांगितलेलं तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान आहे. कथा आहेत, कथा आहेत, तत्वज्ञान. तत्वज्ञानातून कथा जन्माला येते आणि कथेतून तत्वज्ञान जन्माला येतं, असा क्रम आहे. पण यातनं ज्याला आपण मॉरल म्हणतो ते काय आहे? तर नीट ऐका. गुरुतत्व, गुरुभक्ती आणि गुरुकृपा या 3 मुद्द्यांना गुरुचरित्रांनी आपल्यामध्ये समेटलेलं आहे. गुरुतत्व म्हणजे काय? कुठली व्यक्ती म्हणजे गुरु आहे का? ती बॉडी, ते जे शरीर आहे आपण ज्याची पूजा करतो ते गुरु आहे का? ही संकल्पना स्वच्छ होते. नाही त्याला माणूस मानू नका, अमुक मानू नका, तमुक मानू नका. म्हणजे काय नेमकं आहे प्रकरण? गुरु म्हणजे काय? ते नाहीत अशी जागा कुठं आहे? मग ते देहाच्या माध्यमातून कृपा करतात, काही वेळा देहाच्या शिवाय कृपा झाली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? गुरुतत्व म्हणजे काय? गुरु भक्ती करायची ती कशी करायची? फुलांचा, उदबत्तीचा काही संबंध आहे का त्याच्याशी? प्रदक्षिणेचा काही संबंध आहे का? आणि असला तर तो कसा आहे? त्यातनं आपल्या अंतःकरणात नेमका काय बदल व्हायला पाहिजे? गुरुभक्ती आणि गुरुकृपा होते म्हणजे काय होतं याचा अत्यंत सविस्तर मार्गदर्शनाचा भाग गुरुचरित्रामध्ये येतो. म्हणून इथला विषय काय आहे? 3 टप्पे. गुरुतत्व म्हणजे काय, गुरुभक्ती म्हणजे काय आणि गुरुकृपा म्हणजे काय. आता गुरुचरित्र ऐकायचा अधिकारी कोण आहे हो? गुरुचरित्र कोण ऐकू शकतो? अधिकार याचा अर्थ
योग्यतावाचक शब्द आहे अधिकारी. कारण बऱ्याचदा अधिकारी म्हणजे आपण सत्तेवर असणाऱ्याला अधिकारी, ते अधिकारी बरं का तिथे. याचं कारण असं आहे की पूर्वी योग्यता असल्याशिवाय अधिकार मिळत नसे म्हणून एका अर्थी वापरले जात असावेत. पण इथे अधिकार शब्दाचा अर्थ माझी योग्यता आहे का ते ऐकायची किंवा फॉलो करायची. वाचायचा हा मुद्दा वेगळा आहे, परत कोणी वाचू नये. पण मी नेहमी सांगतो, स्वयंपाक करण्याचे सगळेजण अधिकारी नाहीत, पण जेवणाचे सगळेजण अधिकारी आहेत. कर्मकांडाचं जे काही बंधन आहे ना, ते हे आहे. साखर खायचा मी अधिकारी आहे का? एका हलवाई होते एक, त्यांनी जाहिरात दिली किंवा शहाणा सेल्समन पाहिजे दुकानात, पेढ्यांचं याचं बर्फी यांचं दुकान, शहाणा सेल्समन पाहिजे. अट क्वालिफिकेशन काय? त्याला डायबिटीस पाहिजे. म्हणजे तो गोड खाण्याचा अधिकारी नाही. आधीच इतकी गोडी वाढलेली आहे. तसं हे गुरुचरित्र, गुरु कृपा मिळवण्याचे अधिकारी कोण, गुरुभक्ती करण्याचे अधिकारी कोण आणि गुरुतत्व कुणाला कळेल. किती साधं उत्तर दिलंय आमच्या स्वामी महाराजांनी. प्रारब्धाप्रमाणे आपल्या प्रत्येकाला वेदविहित निष्काम कर्म ठरलेलं आहे, प्रत्येकाला आहे. या विचारापर्यंत साधारणतः मनुष्य फार क्वचित जातो, कारण आपण शास्त्र ऐकणं इतकं कमी केलं की आपण हे कर्म करतोय हे प्रारब्धाने आपल्याला आलंय आणि हे बेस्ट केलं तर आपली प्रगती होणार आहे. हे आम्हाला लहानपणापासून पूर्वी शिकवत असत, आता शिकवणंच बंद झालंय. म्हणजे एखाद्या ठिकाणी ऑफिसर असणार आहे आणि त्यानं हे वर्षभर करायचं, ही देवानं आपल्याला केलेली ती व्यवस्था आहे, ती प्रारब्धाप्रमाणे केली आहे. गेल्या जन्मीची कर्म आपला भगवंत आपली सगळी कर्म सांभाळून ठेवतो आणि योग्य त्यावेळेला देतो. आपलीच कर्म असतात म्हणून त्याला कर्माध्यक्ष म्हणतात. आणि त्या कर्माध्यक्षानं मला समजा प्रवचनकार केलंय, यांना तबलजी केलंय, तुम्हाला बस अमुक अमुक ऑफिसर केलंय, असं वेदविहित निष्काम कर्म करण्याचं जे काही प्रारब्ध मला प्राप्त झालंय ते करीत असताना जो अत्यंत प्रामाणिकपणानं ते कर्म करतो, कुणाचंही वाईट व्हावं असं ज्याच्या मनातही येत नाही, आणि अशा अर्थानं जो धर्म सांभाळतो तो प्रत्येक जण गुरुकृपेचा अधिकारी आहे. असं नाही की बुवा तुम्ही इतका वेळ जप करता तर तुम्ही गुरुकृपेचा ना. गुरुजी जाऊन तिथे कृपा करतो तो त्याच्यावर. म्हणून तोच अधिकारी आहे जो आपलं काम मन लावून करतो, कुणाचं वाईट व्हावं असं चिंतन करत नाही. आणि त्याला असं वाटतं की बघ काहीतरी माझी प्रगती व्हावी. कशी प्रगती काय आय डोंट नो. त्याला काय देव म्हणायचं का दत्त म्हणायचं का देवी म्हणायचं का अल्लाह म्हणायचं का जीसस क्राइस्ट म्हणायचं, आय डोंट नो. पण मला पाहिजे ते असं ज्याला वाटतं, योग्य त्यावेळेला योग्य पद्धतीची कल्याण व्यवस्था, ज्ञान व्यवस्था जशी परीक्षिती करता पाठवून दिली भगवंतानी. यांनी काही इन्व्हाइट केलं नव्हतं त्यांना, बरं त्यांनाही माहीत नव्हतं याला प्रॉब्लेम आहे, पण ती सिस्टीम बरोबर हल्ली आणि त्या वेळेला शुकदेव परीक्षितीपर्यंत पोहोचले, नारद महाराज त्या ध्रुवापर्यंत पोहोचले. आपोआप होतं ते सत्कर्म. आपण पुढे वाहणारच आहोत. सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. आता अधिकारी आणि विषय यांचा संबंध काय? अधिकारीच विषयः संबंधश्च प्रयोजनम. याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. म्हणजे एकमेकामध्ये ते कसे गुंफलेले आहेत हे समजून घेणं म्हणजे त्या ग्रंथाचं बेसिक फंडामेंटल्स म्हणतो ना आपण. म्हणजे तो मला ग्रंथ कळण्याची व्यवस्था होते. नुसती त्यातली जाग्रोफी पाठ असून उपयोग नाही आहे. अमक्या अध्यायात अमक्या ओवीत अमका आलेला आहे, ते चांगलंच आहे, म्हणजे तुम्ही खूप वेळा वाचलाय. पण आचार्य सांगतात कुठलाही ग्रंथ असा लावून घ्यावा. संबंध काय हो? तर त्याचं उत्तर आहे प्राप्य प्रापक संबंध आहे. आणि तो कसा प्राप्त होतो? आपोआप. उदाहरण स्वामी महाराज द्यायचे तेच उदाहरण मी देईन आपल्यासमोर. द्विसाहस्री नावाचा ग्रंथ आपण वाचला असेल, पाहिला असेल, जो गुरुचरित्रावरचा आहे, थोरल्या स्वामी महाराजांचा. फार गुरुचरित्रावर लेखन झालेलं नाही, जसं भागवत वगैरे खूप खूप आहे.
रामायणावर तर तुम्हाला सांगतो 4000 रामायणं भारतातच आहेत, स्टँडर्ड लोकांची. मला वाटलं मी लिहिलं अशी तर खूप असतील. तसं गुरुचरित्रावर खूप लोकांचं लेखन झालेलं नाही आहे, पण थोरल्या स्वामी महाराजांनी याच्यावरती 2-3 ग्रंथ लिहिले आहेत. त्यातला द्विसाहस्री नावाचा 2000 ओव्यांचा श्लोकांचा ग्रंथ संस्कृतमधला इतक्या सुंदर सुंदर उदाहरणांनी फुललेला आहे. ते म्हणाले कशी होते अधिकारीच आणि विषयांचा संबंध कसा प्राप्त होतो. ऐका एक गोष्ट. एक झोपडी आहे आणि दारामध्ये 7-8 वर्षाचा मुलगा उभा आहे. त्या मुलाचं नाव आचार्य शंकर. आणि तो म्हणतोय, आई मला भिक्षा वाढा. धर्मकार्य करणाऱ्याला भिक्षा मागायला शास्त्रांनी परवानगी दिली आहे, कारण तो जर नोकरी धंदा करत बसला तर तेवढा वेळ त्याचा धर्मकार्यातनं जाऊ शकतो. म्हणून मागणे भिक्षा प्रभुचरणी लागणे अलक्षा. भिक्षा साधन नच पोटाला. राष्ट्रकार्य करायचं असेल, धर्मकार्य करायचं असेल तर ही भिक्षा मागायला परवानगी आहे असं शास्त्रच सांगतं. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहा असंतो वापी संतो वा सोमपानंदिने दिने. भिक्षा मागून जो जेवतो म्हणजे उद्याचं शिल्लक ठेवत नाही, त्याच्याकडे फ्रीज नाही, तो रोज अमृत खातो असं वर्णन आहे. सोमपानन दिने दिने इतका अधिकार आहे. म्हणजे आप्पा स्वामी वरदानंद भारती सांगायचे, आता जशी स्कॉलरशिप घ्यायची लाज वाटत नाही तशी पूर्वी दक्षिणा घ्यायची लाज वाटत नसे. एकदम कन्सेप्ट क्लिअर आहे. हो, मर जाऊ मांगू नाही अपने तन के काज लेकिन परमार्थ के कारण मोही न मांगत लाज. कबीर दारात उभे आहेत आचार्य. आशीर्वाद दिला तर ज्याला आशीर्वाद देतील तो राजा होईल असा मनुष्य भिक्षा मागतोय म्हणजे प्रभू काय करतात. हो, समर्थांनी याचा भिक्षा निरूपणात उल्लेख केलाय. दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होई. काही भिक्षा आहे ऐसे म्हणावे, अल्पसंतोषे असावे, बहुताणिता घ्यावे मुष्टी एक. भिक्षा मागून जे जेविला जो जेविला तो निराहारी बोलिला. भिक्षा मागता झाला प्रतिग्रह वेगळा. संता संत जे जे जन तेथे कोरान्न मागून करी भोजन. तेणे केले अमृत प्राशन प्रतिदिनी. फार सुंदर भिक्षा निरूपण नावाचा अख्खा समासच आहे दासबोधात. दारात उभे आहेत आचार्य. कल्पना करा, घरी 18-20 दारिद्र्य आहे. हो, येणू इल्ला कुठली के काही नाही द्यायला. पण शास्त्र असं सांगतं, दारात आलेला अतिथी, दारात आलेला कुणीही तसाच जर गोल फिरला तर तो घराचं सगळं पुण्य घेऊन जातो. कठोपनिषदाचा आरंभच या श्लोकाने होतो. यमाने विचारलं, नचिकेता 3 दिवस मी इथे नव्हतो, तू खाल्लंस काय? नचिकेत सांगतो, तुमचं पुण्य खाल्लं. म्हणून माझी आजी सांगायची, दारात पोस्टमन आला तर त्याला निदान पाणी तरी द्यावं. गॅस सिलेंडर पोचवायला आला तर पाणी ते निदान विचारावं. तो नाही म्हणला तर त्याची बाजू झाली. सुंदर संस्कृती आपली. आणि घरात तर काही नाही. ती बाई अस्वस्थ झाली. ती म्हणाली, तिला माहिती नाही कोण आहे हा मुलगा, काय. दारात आलेला नारायण आहे असं समजायचं. संबंध काय विषय आणि अधिकारीचा हे सांगतोय मी आपल्यासमोर. बाळा जरा थांबा. आणि सगळी गाडगी मडकी पालथी घातली तिने. काहीच नाही. हो, खरंच काही नाही. 3 दिवस घरात कोणी जेवलेच नाही आहे. पण 4 तांदूळ असतील तरी मी ते देईन. 1-2 गव्हाचे दाणे असतील तरी देईन. एखादा शेंगदाणा मिळाला तरी देईन. म्हणून सगळी गाडगी, थांबा जरा, फार उभं सुद्धा करू नये. कारण त्यांची पण पद्धत आहे, 3दा म्हणायचं आणि लगेच निघून जायचंय. नाथ पंथामध्ये पद्धत आहे की एकदा शृंगी वाजवायची, तेवढ्या वेळात भिक्षा आली तर घ्यायची. अलख निरंजन, अलख निरंजन 3दा म्हणायचंय, काही विशिष्ट स्पीडने, वेगाने, नाही तर निघून जायचंय. घरात समस्या देऊ शकत नाही, गृहीत धरायचंय. ही काय करतेय, असा असा कोपरा शोधतेय आणि येऊन सांगतेय जाऊ नको थांब, कारण तेवढ्यात तो जाईल. अस्वस्थ झाली. आणि मुलं होती लहान. मुलं सुद्धा उपाशीच होती, पण कुठं खेळायला गेली होती. पण 2 दिवसापूर्वी त्यांनी आवळे आणले होते. आपण जो पित्त शामक म्हणून आवळा म्हणतो ना, छोटे, ते जरा अगदी
गावरान असे आवळे, सगळे आवळे खाऊन टाकून नुसत्या बिया ठेवल्या ते, पण एक आवळा एका बाजूनं थोडा काळा झालाय म्हणून तो खाल्ला नव्हता. तो आवळा एका ठिकाणी सापडला कोनाड्यात. काय करावं त्या बाईने? धावत आली आणि तेवढा आवळा आचार्यांच्या झोळीत घालत म्हणाली, बाळा एवढंच आहे रे आज, पुन्हा येशील ना तेव्हा मी भिक्षा वाढेन तुला, मला क्षमा कर. आणि असे डोळे पाणावलेले पाहिले आणि झटकन आचार्याने तिचा अधिकार ओळखला. वरती पाहिलं आणि भगवती जगदंबा महालक्ष्मी मातेला विचारलं, आई इतकी धर्मनिष्ठा जिची आहे तिची अवस्था अशी काय बोल? हा अमूर्त संवाद चाललाय. हे शब्द मी आपल्याला कळावेत म्हणून सांगतोय. देवतांशी बोलताना वेगळ्या भाषेत काय जगदंबेनं सांगितलं, महाराज आपण प्रत्यक्ष शंकरांचे अवतार आहात, मला काय आज्ञा आहे? महालक्ष्मी विचारते. आणि आचार्यांनी इथे एक स्तोत्र केलंय, त्या स्तोत्राचं नाव आहे कनकधारा स्तोत्र. अंगम हरे पुलकभूषणमाश्रयन्ती भृंगांगन नेव मुकुलाभरणन्तमालम् अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगल देवताया. आई जिथे अशी धर्मनिष्ठा आहे ना, सगळं प्रारब्ध बदलून टाक आणि भरभरून कृपा कर. जगदंबेने एवढा बोध घेतला आणि संपूर्ण घरावर सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला असं वर्णन आहे. आवळा दिलाय ना तिनं, सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस. आता इथे या अशा कुठल्याही प्रसंगाकडे आपण चमत्कार म्हणून बघतो, हा मोठा प्रॉब्लेम आहे. हा चमत्कार नाही आहे. तुम्ही समजा 10 किलो साखर घेऊन येताय दिवाळीच्या पदार्थांकरता आणि इतक्यात मुंग्या दिसल्या, वारुळ दिसलं आणि मुठभर साखर ठेवली तिथे आणि बाकी 10 किलो घरी आणली. तुमच्याकरता काही चमत्कार आहे का? मुंग्यांकरता चमत्कार आहे. मग त्या आतमध्ये सगळ्या घेऊन जातात ते आणि गप्पा मारतो, अगो काय एक जण आला होता आणि त्यानं मुठभर साखर दिली मला. समर्थ म्हणाले, मोक्षश्रिय आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. याद्वारे ते काय साधतात हे मला आपल्या समोर सांगायचंय. कुठल्याही संताचा चमत्कार म्हणून घेऊ नये. गोंदवलेकर महाराजांचं तर वाक्य आहे. महाराज म्हणाले, संत जेव्हा चमत्कार करतो तेव्हा तो सगळ्याच खालच्या पातळीला आलेला असतो. मग त्याची वरची पातळी काय असेल त्याच्या दृष्टीने. आणि त्यात एकमेव हेतू असतो, जो प्रामाणिक साधक आहे त्याची योग्य श्रद्धा जागी व्हावी आणि त्याचं त्या समस्येतलं लक्ष बाहेर यावं आणि ते गुरुनिष्ठेमध्ये आणि साधनेमध्ये लावता यावं. म्हणून कुठल्याही ठिकाणी आपल्याला दिसेल चमत्कार केल्यानंतर तिथे थांबले नाही आहेत संत, पुढचं चरित्र ऐकण्यासारखं असतं. प्रसंग गोदावरी काठचा आहे. ज्ञानेश्वर महाराज आपेगाव शांत बसलेत. नेवाशाला घडलेला प्रसंग आहे हा. शांतपणे प्रवचन करतायत. त्या खांबाचं मंदिर झालंय हो, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. तर एक सच्चिदानंद पंत कुलकर्णी नावाचे तिथे कुलकर्णी होते त्या गावामध्ये. त्यांची सौभाग्यवती रोज प्रवचनाला यायची आणि शांतपणे बसून प्रवचन ऐकावं, हृदयामध्ये साठवावं, निघून जावं. आणि एक दिवस तिचे यजमान सच्चिदानंद पंत गेले. प्रसंग आपल्याला माहिती आहे, मला तो बाकी सगळं सांगायचं नाही, त्याचं लास्ट सांगायचं आहे. तर एका वटवृक्षाखाली ते बसलेत. समोर स्मशान आहे. स्मशानामध्ये सच्चिदानंदांचं पंतांचं प्रेत ठेवलेलं आहे आणि ती सती निघालेली त्यांची पत्नी अन्नपूर्णा देवी सती निघाली आहे. तिसरी प्रदक्षिणा पूर्ण होत आली आणि तिला एकदम ज्ञानोबा दिसले, जे वटवृक्षाखाली असे शांत बसले होते. शांतीची पै शांती निवृत्ती दातरू. माऊलींच्या फोटोकडे जरी पाहिलं तरी कसं वाटतं बघा, शांत. खरं शांत राहण्यासारखं होतं का? समाजाने काय हाल केले, पण असं नाही अमक्याने, सगळ्यांनीच केलेत. वैश्य म्हणाला का कुठला, नाही मी तुम्हाला दुकान काढून देतो,
क्षत्रिय म्हणलं का कोणी, बुवा मी तुम्हाला आमच्या सैन्यात घेतो, असं त्यावेळेला जी पद्धत आहे त्याप्रमाणे ते वागलेत. बरोबर चूक सांगण्याचा संबंध नाही, असे ज्ञानोबा पण शांत. एकदम या बाईला वाटलं नमस्कार करावा मग सती जावं, आणि म्हणून ती तिथे येते, नमस्कार करते. महाराज आशीर्वाद देतात, इष्टपुत्रा सौभाग्यवती भव. ती म्हणाली, महाराज हा आशीर्वाद या जन्माका पुढच्या जन्माकरता. डोळे उघडून पाहिले, अरे तुम्ही, ते म्हणले सच्चिदानंद पंत. आलोच म्हणाले. निवृत्तीनाथ उजव्या हाताला होते, त्यांचं तीर्थ घेतलं, फक्त पायावर तीर्थ घातलं, ते कमंडलूत साठवलं, आले. खूप गर्दी होती. ते म्हणाले की सच्चिदानंद कधी मरत नसतो, तो त्यालाच सच्चिदानंद म्हणतात. तेच मरतं जे असत असतं, अचित असतं आणि सुखदुःखात्मक असतं. आनंद सुखदुःखाच्या पलीकडचा भाग आहे. आता लोकांना म्हटलं यांचं प्रवचन झालं सुरू, आता हे तासभर काढणार. आमचा आधीच सकाळपासून उपास झालाय. काही लोकांना फार गडबड असते, आणा आणा आणा, धरा धरा धरा, पेटवा पेटवा पेटवा, जाळा जाळा जाळा, मीठ टाका टाका टाका, गडबडीचे असतात काही लोक. ते म्हणले, महाराज सच्चिदानंद मरत नसतो, तो तुमच्या प्रवचनातला सत्यातला मरत असतो. असे म्हणेपर्यंत ज्ञानोबानी तीर्थ चिंपडल्यावर तो झोपेतनं जागा व्हावा हे माहिती आहे आपल्याला, पण त्याशिवाय पुढचं सांगता येणार नाही म्हणून हे बोलतोय. उठून बसले, ज्ञानोबांची पावलं धरली, आणि यानंतर माऊलींचं वाक्य आहे, इथून पुढचं आयुष्य फक्त परमार्थाकरता दिलंय. आणि यानंतरची पूर्ण ज्ञानेश्वरी लिहून घेणारे कोण आहेत तर सच्चिदानंद बाबा आहेत. ज्ञानेश्वरीतली ओवी, शके 1212 जई टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहाला. म्हणून हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. गुरुतत्व अनेक विग्रहांच्या मार्फत अनेक चमत्कार करताना आपल्याला दिसतं. तसा तुमच्या माझ्याही जीवनात एखादा घडला असेल, आपल्यालाही माहीत नसेल की घडलाय, किंवा काही लोकांना माहिती हो माझ्या जीवनात घडलाय. पण पक्क लक्षात ठेवावं, चमत्कार करणं हे संतांच्या जीवनाचं मुख्य फलित नाही किंवा मुख्य कृपा नाही, तर त्याद्वारे एकदा श्रद्धा जागी झाली की त्या श्रद्धेचा उपयोग करून अनुष्ठानाला बसायची जी शक्ती लागते ती त्या श्रद्धेतनं विकसित करणे. संतांची सद्गुरूंची सर्वोत्तम कृपा कुठली असेल तर फार छान समर्थांची ओवी आहे, विघडले देव आणि भक्त. गुरुची व्याख्याच केली समर्थांनी. गुरु कोणाला म्हणायचं? एकदा गुरु लक्षण निरूपण वाचून पाहिलं असेल आपण. ते म्हणले, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणीच येती, परी सद्गुरु नव्हे ती मोक्ष जाते. आपली माता आणि पिता हाही गुरुची तत्वता, परी पहिलं पार पावविता तो सद्गुरु वेगळा. विघडले देव आणि भक्त, विघडले देव, विघडले म्हणजे वेगळे झाले. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकात, करी तो सद्गुरु जाणावा. ही सद्गुरूंची पूर्ण कृपा असते. म्हणून ज्ञानोबा भिंत चालवतात. चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा मासा. कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा मासा. सगळे संत सद्गुरू पदावर बसल्यानंतर जेव्हा चमत्कार करतात तेव्हा त्यांचा मुख्य हेतू हा असतो लास्ता, शेवटचा. पूर्ण कृपा ही की या देहातलं जे चैतन्य आहे, म्हणजे देहगत चैतन्य, विश्वगत चैतन्य आणि विश्वनिरपेक्ष चैतन्य, ही तीन नाही आहेत, याचा ते अपरोक्ष अनुभूतीचा भाग जो आहे तो आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो. हे बुद्धीच्या पातळीवर आहे आम्हाला माहिती. घटाकाश, मठाकाश, महदाकाश माहिती आहे की हो. पण ही तिन्ही आकाश एक आहेत असं वाटतच नाही. या देहाचं जे चैतन्य आहे तेवढंच माझं स्वरूप आहे. पुन्हा त्या चैतन्याला स्वतः आपण समजतच नाही. त्या चैतन्याची शक्ती घेऊन देहालाच आपण मी समजतो. आणि म्हणून गुरुकडे जाताना आपण चमत्कार करा. पुष्कळच्या लोकांना आता जर महाराजांनी माझ्या मनातलं ओळखलं ना तर हे खरे संत. मग असं या व्याख्येत मी बसतो, मी तुमच्या मनातलं ओळखतो, प्रवचन वेळेवर संपेल ना, की नाही मनात बोला, हो म्हणा, लगेच हो म्हणा. आणि म्हणून अत्यंत महत्वाचा मुद्दा ते सांगतात. म्हणून टप्पा सांगितलाय, नीट ऐका. गुरुचरित्र कथेला सुरुवात झाल्यानंतर नाही एवढं पेशन्स लागणार, पण त्याच्या प्रस्तावनेला मात्र थोडं
बरं असं आहे की बाकी कधी न येणारी इथे येते. हां, ते आमचे चैतन्य महाराज सांगतात ना, म्हणाले ती साध्वी आहे, तिनं विचार केला माझे यजमान जोपर्यंत होते कुंभकर्ण तोपर्यंत त्यांच्या सेवेत मला 6-6 महिने राहावं लागायचं, इकडं तिकडं जाता यायचं नाही, आता जरा प्रवचन कीर्तनाला जाऊया म्हणून ती उद्धारा करता इथे येते आणि झोपणाऱ्याचं पुण्य ती घेऊन जाते. बरं ती कुंभकर्णाची आहे त्यामुळे अजून उद्धारलेली नाही आहे, गंमत सोडून देऊ. म्हणून सद्गुरू तत्व कळेल, सद्गुरूची भक्ती व्हायला लागेल, सद्गुरूची कृपा मिळायला लागेल, त्याकरता सद्गुरूंची आधी प्राप्ती होते. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर त्याने एकदा अभय दिलं, त्याने एकदा आपलं म्हटलं. ज्ञानोबा म्हणाले सज्जने आपुला म्हणितला. अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे, एखाद्याला संत आपला म्हणत नाहीत, त्याआधी त्याच्या 100 परीक्षा घेतात, जीव जाईपर्यंत परीक्षा घेतात. कारण नसता कोणी कुणाला आपलं म्हणत नाही. बरं त्यांना कुठलाच लोभ नाही हो, त्यांना कशाने आपण विकत घेऊ शकतो. आणि म्हणून खूप अवघड आहे. पण एकदा का प्राप्ती झाली, गुरुकृपा होते म्हणजे आधी गुरु प्राप्ती होते, एकदा ती प्राप्ती झाली की त्यांनी एकदा आपल्याला अभय दिल्यानंतर आपल्या जीवनातल्याही समस्या, असं नाही की व गुरुकडे प्रपंचातलं मागू नका असा मुद्दा नाही आहे, सगळंच त्याला सांगायचं आहे. लोकांना काही सांगण्यात मजा नाही हो. लोकांना सांगायला गेलं की लोक तोंडापुरतं हो हो करतात आणि आपली पाठ वळली की असंच पाहिजे याला. तुकोबांनी तर म्हटलंय लोक म्हणजे ओक, ओमिटिंग, धरता धरवेना. मी वाईट असतात लोक असं नाही, पण ते काय करणार, ते पण त्यांनीच वेगळं आहेत हो. आमच्या कबीरांचा दोहा आहे, कोई तन दुखी कोई मन दुखी, चिंता कोई उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी गुरु के किंवा हरि के दास. म्हणून काय जे असेल प्रपंचातलं ते त्यांनाच सांगावं, परमार्थातलं सुद्धा त्यांना सांगावं आणि निष्ठा ठेवून ते जे सांगतील आपल्याला हे करू नकोस आणि हे कर, ते मनापासून करीत राहावं. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, खूप काही मी वयाने मोठा नाही आहे, पण मी शेकडो लोक समोर असे पाहिलेत की गुरुकृपेनं उद्धरले. अशा अवस्थेत होते की काही विचारू नका, पण गुरुकृपा झाली. बरं ती कुठल्या पातळीवर कशी होईल ते आपण पुढं पाहणारच आहोत. एखाद्याला दुःखच देतात ते फार, इतकी जीव जाईपर्यंत दुःख देतात हो. आम्हाला वाटतं अहो काय आहे ते. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की तुम्ही पक्क व्हावं म्हणून मी तुमच्यावर म्हणाले संकट टाकतो आणि तुम्ही ती दूर करा म्हणून तुम्ही माझ्याकडे येता. बाळा पाणी चोळापानं काय स्वामी महाराजांनी छळलंय हो, म्हणजे आपण कल्पना नाही करू शकणार इतकं वाईट. आपण असतो तो उभं करणार नाही गुरुला दारात. हे जेवायला बसलं की समोर विष्ठा टाकायचं हो. किती त्यांच्या बायकोनी ते निवडलेले तांदूळ पुन्हा एकत्र करून द्यायचे निवडायला, आणि असा इतका भयंकर ताप दिला. आणि त्या तापानंतर एक वाक्य 1 वर्षानंतर बोलले, तुझं 12 वर्षाचं प्रारब्ध म्हणाले मी 1 वर्षात संपवलं. कसे कृपा करतील आपल्याला अंदाज नाही करता येणार. मग काय करायला पाहिजे, काय गुरुचरित्र ऐकायचं, तोपर्यंत करायचं काय. सुरुवातीला असते करायची प्रार्थना, तिकडे चालेल नीट ऐका. सुरुवातीला करायची असते प्रार्थना, आणि ही प्रार्थना रोज करावी. ज्याला गुरु मिळालाय त्यांनी त्यांना प्रार्थना करावी, महाराज मला काही कळत नाही, मला असं वाटतंय, योग्य असेल ते तुम्ही करा आणि तशी माझी मानसिकता बनवा. महाराज साक्षात्कार, ब्रह्मज्ञान या गोष्टी मी ऐकतो खूप, पण मला हे व्हावं असं तुम्हाला वाटतं का हो? जर वाटत असेल तर जे करायला पाहिजे माझ्याकडून केलं गेलं पाहिजे, ते करण्याची प्रेरणा मला द्या आणि सामर्थ्यही द्या. आता एखाद्या वेळेस गुरुनं वाटतं नको याला ब्रह्मज्ञान. नोरेंबद्दल ठाकूरांना वाटायचं याला साक्षात्कार होता कामा नये, म्हणून समाधी लावली आणि लगेच किल्ली काढून घेतली निर्विकल्प समाधीची. योगाच्या ज्या काय 8 प्रक्रिया आहेत ना,
8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. त्या समाधीमध्ये निर्विकल्प आणि सविकल्प. सविकल्प समाधी म्हणजे झालंय काम पण तरी अजून किंचित राहिली फुणफुण. अपरोक्ष अनुभूती आणि परोक्ष अनुभूतीतला थोडा फरक असं मी तूप कडवणाऱ्यांना कळेल मी काय म्हणतोय. मला कळलंच पाहिजे कारण मी लॉकडाऊन मध्ये खूप कामं केली. तो मुद्दामून काढून घेतली आणि शेवट 37 वर्षाचे झाल्यानंतर स्वामीजी एकांतात जे बसलेत कलकत्त्याला, आता मला काही धर्मविर्म काही काम करायचं नाही, बंद, पूर्ण लॉक करून आतमध्ये बसले. 39 ला गेले. म्हणजे 39 वर्षाचे स्वामीजींनी देह ठेवलाय. सगळे रोग अंगात आहेत. BP आहे, डायबिटीस आहे, संग्रहिणी आहे. पण असे भगिनीला सांगायचे, ती म्हणायची आता बहुतेक देशाला स्वातंत्र्य मिळत आलंय, मला काही बातम्या सांगू नकोस का, आता मी निर्विकल्प समाधीच्या शोधामध्ये आहे. आणि दिली. शेवटच्या काही दिवसात स्वामीजींना मिळाली. मी का सांगतोय आपल्यासमोर हे, अगदी इतकं नको, पण त्यांचं उदाहरण ऐकून ठेवलं की आपल्याला आपलं काय ते कळतं की महाराज तुम्हीच कुठलाही आग्रह बंद करा. त्यांना असं म्हणावं की महाराज तुम्ही ठरवा माझ्या जीवनात काय करायचं. दाय विल बी डन. येशू ख्रिस्ताच्या जीवनातलं शेवटचं वाक्य आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणून सुरुवातीला प्रार्थना, आणि ही प्रार्थना रोज करावी. एक अर्धा मिनिट फक्त देवासमोर काढत चला. तुम्ही देवासमोर किती वेळ बसता त्या वेळापेक्षा सुद्धा त्यामध्ये तुम्ही देवासमोर खरंच किती वेळ असता. नाही तर गावभर फिरून येतात लोक. आमचे बुवा गमतीनं सांगायचे, मी ज्यांच्याकडे कीर्तन शिकवते, नरसोबाच्या वाडीचे दत्तदास बुवा घाग, वाडीतच जीवन गेलं. नावच त्या मुलाचं ठेवलंय रघुनाथ काकांनी, दत्तदास, आणि तसंच जीवन. ज्यांनी बुवांचं कीर्तन ऐकलं असेल त्यांना कळेल, नसेल ऐकलं तर कधीतरी यूट्यूबवर घाग बुवा म्हणून टाका, दत्तदास बुवा घाग म्हणून टाका. म्हणजे देवानी दृष्टांत देऊन तिथल्या पुजाऱ्यांना सांगितलं मला याचं कीर्तन समोरून ऐकायचंय असं. आणि आम्हाला समोरून बघायला मिळालं. आपल्या महाराजांच्या मठात आश्रमात आलेत अनेकदा. महाराजांना खूप कीर्तन आवडायचं, तर ते सांगायचे हात याच्याकरता दृष्टांत. म्हणले देवासमोर मी बसलेला असतो. एका पोलीस पाटलाची गोष्ट सांगायचे. पोलीस पाटील म्हणे पूजा करत होता सोहळ्यामध्ये, आणि इतक्यात एका दरोडेखोराला धरून आणला आणि समोरच दारातच त्याला 2 हातात दोऱ्या, दोरखंड, 2-4 पोलीस असं आडदान, आणि पूजा करतात मौन त्यांचं. म्हणले आज चोर सापडलाय, त्याला उलटा टांगण फटके द्या आणि त्याच्याकडनं सगळं वधवून घ्या. असं बोलायचं पण बोलणार कसं. त्यांना कळे ना हे काय बोलतात. शेवटी गोपालकृष्ण होता लंगडा, तो त्यांनी जानव्यात अडकवला, पाय त्याचा असा उलटा केला आणि पळीने डोक्यावर असं करा त्याला. थोडंसं कंटाळा येऊ नये म्हणून मध्ये लोणच्यासारखा विनोद. त्यावेळेला कुणाचं नको, एक अर्धा मिनिट हो. तरी गा अर्जुना ऐसे करीत ज्ञानोबा, तरी गा अर्जुना. बाकीची साधना बंद करा नाही सांगायचं. बरं झालं बुवानी सोडवलं. 50 माळा सांगितल्यात गुरुजींनी आम्हाला. आता आम्ही बुवांच्यावर, त्यांचं म्हणणं आम्ही ऐकणार. आता आमचे गुरुजी बुवाच. तुम्हाला सांगितलेली साधना तुम्ही तुमचं करायलाच पाहिजे. ते नाही मला सांगायचं. 1 मिनिट असा द्या की देवाला प्रार्थना. दुसरा टप्पा सांगितला प्रयत्न. गुरुजी जे सांगतील ते साधन करावं. त्यांनी सांगितलं गुरुचरित्र वाच. त्यांनी सांगितलं नाही तू त्रिशती गुरुचरित्र कुणी वाचलेलं चालतं, स्त्रियांनी सुद्धा वाचलेलं चालतं. स्वामी महाराजांनी मुद्दाम लिहिलंय ते. बरं सगळं यातलंच ते आहे, फक्त ते कुणी वाचलेलं चालतं काय. तर मी त्याचा फोटो पाठवतो आपल्याला. आणि स्वामी महाराजांनी लिहिलंय कोणीही वाचलेलं चालतं, कुठल्याही ज्ञातीच्या व्यक्तींनी, स्त्रीनी, पुरुषांनी, सगळ्यांनी. हेच सगळं त्यात आहे. तुम्हाला सांगितलं असेल तर, किंवा तुम्हाला सांगितलं बा प्रदक्षिणा घाला. रुक्मिणी नावाच्या मुलीला तिच्या गुरुजींनी सांगितलं काही नाही, फक्त तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घाल विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत. या मुलींनी 1 नाही 2 नाही 1.25 कोटी प्रदक्षिणा घातल्या. अहो भगवंताच्या अवतार पोटी आलेत. निवृत्तीनाथ आले, ज्ञानोबा आले. काय माता पिता धन्य झाले असतील होते. साधन फक्त विष्णू सहस्रनाम आणि याला प्रदक्षिणा. आज येतो सोन्याचा पिंपळा आळंदीला. म्हणून ते साधन करावं. 4 टप्पे आहेत. प्रार्थना रोज, त्यांनी सांगितलेले प्रयत्न,
शेवटचा टप्पा आहे गुरुप्रसाद, नीट ऐका. आणि याच्यामधला अत्यंत अवघड टप्पा आहे प्रतीक्षा. प्रार्थना, प्रयत्न, प्रतीक्षा आणि प्रसाद, बस. आणि या प्रसादापर्यंत जीव कुठं जातो माहिती का? जीव जायची वेळ येते, त्रास होतो तो प्रतीक्षेतच होतो, कारण आपल्याला ते झटपट पाहिजे असतं. आणि या प्रतीक्षेतली क्षमता वाढण्याकरता काय करा? तर समर्थ म्हणाले ऐका. पुढं येणारच आहे. कली जेव्हा आला तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितले कुणाकुणाला त्रास देऊ नकोस. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे जो सातत्यानं अध्यात्म श्रवण करतो, सातत्यानं कथा कीर्तन प्रवचन ऐकायला जातो, त्याला कली कमीत कमी त्रास देतो असं वर्णन आहे. आणि कली याचा अर्थच असा की पेशन्स नाहीत. कलियाचे अनेक अर्थ आहेत. वाईटच मनात येणं, कलियाचे अनेक अर्थ. आपण त्या कलियुगाचा आरंभ होईल त्यावेळेला त्याचा विचार करू. म्हणून त्याचं उत्तर इथे दिलं, ही क्षमता येण्याकरता नेहमी समर्थ म्हणाले मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. पूर्वी ऐकलंय मी, नाही उपयोग. काल जेवलो होतो, आज उपयोग आहे त्याचा? गेल्याच आठवड्यात जेवलो होतो की आता कशाला जेवायचं? समर्थांचीच ओवी आहे बरं का, मी फक्त आधी बोलतोय नंतर ती ओवी सांग. समर्थ म्हणाले सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. रोज नित्य नेहमी अध्यात्म श्रवणाला जाऊन बसा. आणि मी समर्थांनीच सांगितलेलं माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. वक्ता ठरवू नका, कुणीही तो असो, आपण जाऊन ऐका. मला अनेकांचं ऐकता यावं, उदंडांचे उदंड ऐकावे. समर्थ उदंडांचे उदंड ऐकावे, परिते प्रत्ययो पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. शांत बसा. प्रत्येक वक्त्याच्या वाणीवरती सरस्वतीची वेगळी कृपा असते. प्रत्येक वक्ता वेगळ्या अँगलनी तेच सांगत असतो, पण दृष्टिकोन बदलतो. बरं, तेव्हा आपल्या शरीरातली त्रिगुणांची व्यवस्था बदलते, त्यामुळं त्यावेळेला आपल्याला वेगळंच कळतं. तीच ओवी. पण सत्व रज तम कमी जास्त कायम इम्बॅलन्स होत असतं. सतत एकदा असं असं होतं, एकदा असं असं होतं. म्हणून अनेकदा ऐकावं, एखाद वेळेस गोळी लागते. म्हणून समाज आत्ता अवनत स्तरावरती जाण्याचं मुख्य कारण काय? तुलनेनं कार्यक्रमांचं आयोजनच कमी होतं बघा. जुन्या लोकांना कळेल मी काय म्हणतो. आम्हाला ऐकायचं पण मिळतंय कुठं? ते ऑनलाईनचा एवढा प्रभाव होत नाही हो. ऑनलाईन मध्ये आपण ऑफ असतो. इथं दोन चैतन्यांची भेट होते, लक्षात घ्याल. माझ्या शरीरातनं जे चैतन्य बाहेर पडते ना, ते तुमच्या शरीरावरती, तुमच्या शरीरातनं चैतन्य बाहेर पडते ते माझ्यावरती, ऑरावरती प्रभाव करतं. आणि त्याचा परिणाम असा होतो, इतकी पॉझिटिव्हिटी वाढते. म्हणजे असे लोक मला माहिती आहेत की आत्महत्येला निघाले होते, 10 मिनिटं कीर्तन ऐकल्यावर आत्महत्या कॅन्सल. मांसाहार सोडला, दारू सोडली. परवा मला एक जण हैदराबादला सांगतो, भाऊ आम्ही नोकरी सोडायची होती म्हणून तुमच्या कीर्तनाला आलो. कसे काय आले कोणास ठाऊक. खूप ओळख करून देईन मी तुम्हाला कधी. हैदराबादचं आहे. आणि नेमकं त्या दिवशी मी कीर्तनात श्रीधर स्वामींचं चरित्र सांगितलं होतं. म्हणले आता मला माझे साहेब सुद्धा सन्मान देतात, कारण बरोबर स्वामींच्या त्या चरित्रांनी माझा ॲटिट्यूडच बदलला. लोक कसे का वागे ना, माझी वागण्याची पद्धती ठरली आणि मी खूप स्ट्रॉंगली ते वागायला लागलो. तो ॲनिझेबेंट रुझवेल्ट म्हणत असे, व्हॉट इज द प्रॉब्लेम? आता सध्याचा प्रॉब्लेम काय? जे चांगल्या मार्गावर आहेत ना, दे आर कन्फ्यूज. आणि जे वाईट मार्गावर, दे आर सो कॉन्फिडंट. होतं काय कथेने माहितीये का? चांगल्या मार्गावरचा मनुष्य कॉन्फिडंट होतो, माझंच बरोबर आहे, ज्ञानोबा सांगतात, तुकोबा सांगतात, ते मी ऐकतोय. जरा सुट्टी लागली, जरा काही थोडे पैसे आले की लगेच दारू आणि नॉनव्हेज खाल्लं पाहिजे, याला एन्जॉय म्हणतात. हे चूक आहे. आत्ता सगळीकडे ट्रेंड झालं जगात. मला हे सांगतायत तेच बरोबर आहे, तसाच मी वागणार, असे कॉन्फिडंट हो. आणि पुन्हा हे नम्रतेने.
असो, मला सांगायचा हेतू असा की या प्रतीक्षेची ताकद वाढवायची असेल तर खूप महत्त्वाचा मुद्दा, सातत्यानं अध्यात्म श्रवण करा. आणि शेवटचा मुद्दा, प्रयोजन. अधिकारीच्या विषया संबद्धस्य प्रयोजनम. काय प्रयोजन आहे याचं गुरुचरित्राचं? नाही म्हणले त्यांना साहित्य सेवा पुरस्कार घ्यायचा होता, म्हणून त्यांनी 50 पुस्तकं समोर ठेवली, 51 लिहिलं, आणि कुणीच जेव्हा प्रकाशक मिळाले नाहीत तेव्हा बायकोलाच प्रकाशक केलं. असं काही आहे का? आणि पुस्तकं घेत नाहीत तेव्हा लोकांना वाढदिवसाला वाटली. क्षमा करा, मी जरा साक्षात्कारानंतर लिहिली गेलेली ही पुस्तकं आहेत, लक्षात घ्या. आमचे निटूरकर महाराज म्हणतात की याला पुस्तक म्हणू नका. म्हणजे साधारण बुक, पुस्तकाचा अर्थ आपण बुक करतो, बुक म्हणू नका, बरोबर आहे ते, पण पुस्तकाचा अर्थही सरस्वतीचं स्वरूप असाच होतो. मला सांगायचं हेतू की याचं प्रयोजन काय, फलश्रुती काय? तर ज्या कुणाला सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि स्वधर्म तत्पर अधिकारी व्यक्तीला त्याच्या त्या स्तरावरचं जे यश मिळत नव्हतं त्या यशाची व्यवस्था सद्गुरू करतात. नीट आहे का? पिढ्यानपिढ्या त्याची जबाबदारी घेतात. खूप वेळा गुरुचरित्रात ओवी येते की पुत्र पौत्री लाभेल संपत्ती, तू नाही 8-8, 10-10 पिढ्याही गुरुकृपा राहते हो. आणि उन्मत्तता जर नाही आली तर अजून राहते पुढे. कारण गोपालकृष्णांनी इतकं चांगलं निर्माण केलं, पण त्यांच्याच पुढच्या पिढीमधले लोक इतके उन्मत्त झाले की झाला दुर्वासांचा शाप. म्हणून गुरुकृपा झाल्यानंतर पहिली महत्वाची गोष्ट कुठली होते? पण आपल्याला जीवनात काय समस्या आपल्याला माहित नसतं. मला वाटतं माझा पाय दुखतो ही समस्या आहे, पण पाय दुखल्यामुळे मी जो बाहेर पडलो नाही म्हणून माझा ऍक्सिडेंट वाचला हे त्यांना माहिती असतं, आपल्याला माहित नाही. इथे नेहमी गमतीने एक गोष्ट सांगतो. एका गावाला मी कीर्तनाला गेलो होतो, प्रवचन करतो, कीर्तन करतो. मला एकाने विचारलं, बुवा तुम्ही काय करता? म्हटलं मी बेकार आहे. बे म्हणजे 2, बे एके बे, कीर्तनकार आणि प्रवचनकार. माझ्याकडं कार नसली तरी मी म्हटलं बेकार आहे. एका गावाला गेलो. आता गेलो की साधारण आम्ही 3 असतो. अंधास देता निमंत्रण सवेची येती 2 जण, ज्ञानोबा म्हणाले. आम्ही 3 असे उतरलो होतो वरती. आमची व्यवस्था असते, साधारण रामनवमी उत्सव होता. सगळी कीर्तनं रात्री 8 ते 10, शेवटचं कीर्तन सकाळी 10 ते 12, साधारण असं ठरलेलं असतं. 9 दिवसाची कीर्तनं. असं उतरलो होतो. साधारण त्यावेळेला जांभळाचा वेळ असते, चैत्र जांभळं असतात बघा. एक जांभळवाली आली. मी वरती काही पाठांतर करत होतो पदांचं. जांभळं पाहिजेत का? जांभळं. ती चक्क ओळखीची होती. त्या आमची व्यवस्था ज्यांच्याकडे होती ओळखीची होती त्या बाईंच्या. बाई बाहेर या, जांभळं घ्या, चांगली आली आहेत. तुमच्याकडे बुवा उतरलेत ना? तिला माहिती बरोबर टाईम तो काय असतो तो. बरं, हे बुवाला ऐकू जाईल त्यामुळे हिला नाही म्हणता येणार नाही, हेही तिला माहिती आहे. काही नाही शिकली पण मॅनेजमेंट बरोबर असते त्यांच्याकडे. असं दरवर्षी घडत असावं. ती बाई बाहेर आली. ते 100 रुपयाची जांभळं. केवढ्याला कशी काय? 100 रुपयाची मापटभर चांगली जांभळं दे. आता तिचा 5 एक वर्षाचा मुलगा होता. म्हणजे आमची व्यवस्था ज्यांच्याकडे होती त्यांचा 5 एक वर्षाचा मुलगा. तो नाचत 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 आला. त्या बाईला प्रदक्षिणा घालतो. असा गोलगोल हुर्र हुर्र असा फिरत होता. मी वरनं पाहत होतो असं खिडकीतनं. त्या बाईला वाटलं किती चांगला मुलगा आहे. ये रे बाळा, तुला जांभळं घे, जांभळं घे तू. मला आईने शिकवलंय असं कधी घ्यायचं नाही. काही नाही, हे मी देते तुला, इकडे. आणि म्हणून त्याला जवळ ओढला, हात धरला, त्याचा शर्ट असा केला आणि आपल्या हाताने तिने जांभळं त्याला दिली. त्यानं घेतली, आतमध्ये गेला, ती धुतली आणि खायला लागला. दुपारी 1 वाजता त्यांचे यजमान ऑफिसमधनं मुद्दाम जेवायला आमच्याबरोबर आले. आम्ही 4घंही जेवायला बसलो. तो मुलगाही उजव्या बाजूला बसला जेवायला. मी म्हटलं, ताई असं आहे, कुठेही काही चांगलं दिसलं की त्याचा उच्चार करावा असं शास्त्र सांगतं. परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम. जगामध्ये सद्गुण वाढवायचे असतील तर सद्गुण दिसल्याबरोबर त्याचा उच्चार करा. स्वतःच्या माणसांचा उच्चार करू नये, पण लोकांचा उच्चार करावा. परिणाम काय होतो? जगात सद्गुण वाढतात. कोणी छान चहा केला की मस्त म्हणजेच पुन्हा चांगला मिळतो. इतकी आपली संस्कृती स्वार्थी नाही आहे.
त्या करणाऱ्याला वाटतं की छान नोंद घेत आहे तर आपण नेहमी चांगला चांगला करूया. फार विचारपूर्वक आमचे सज्जन बोलतात. आता आम्हालाही आमच्या गुरुजींनी शिकवलं. मी म्हणलं, ताई किती छान संस्कार आहे तुमच्या मुलावर. मगाशी मी वरनं पाहत होतो, ती जांभळवाली बाई 2-3 वेळा म्हटली जांभळं घे जांभळं घे जांभळं घे. त्यांनी नाही घेतली. मला आईने शिकवलंय नाही घ्यायची अशी. हां, किती कमाल आहे. ते पोरगं म्हणलं, तसं नाही आहे बुवा. काही वेळा पोरं आबरू काढतात हो. एका घरी गेलो, जेवायला बसलो, त्या यजमानाने नेमकं मी आहे म्हणून चित्रावती घातल्या. त्या पोरानं विचारलं कार्ट्यानं, हे काय केलं बाबा तुम्ही आज? काही गरज होती का दाखवाय करता धम्म? त्यापेक्षा मी समजून घेतलं असतं की मी आल्याचा इतका आनंद झाला की हे चित्रावती विसरली. पण मुलं काही वेळा असं करतात. तसं नाही आहे. मला आईने सांगितलंय, तू तुझ्या हातानं घेत जाऊ नको, तुझ्या हातात किती मावतात. आता हा दृष्टांत आपण परमार्थाला लावा. नीट ऐका. आपल्या जवळ आहेच आहे, ते फक्त जागृत करायला तो कीर्तनकार प्रवचनकार येत असतो. बरं, कीर्तनकार प्रवचनकार फक्त आरसा आहे. एखाद्याला प्रवचन आवडतं याचं कारण त्याचं अंतःकरणच तसं असतं. तेच प्रवचन दुसऱ्याला नाही आवडत. आपल्याला आपलं हित कशात आहे हे आपल्या बुद्धीमनं किती आकलन होणार आहे आणि सद्गुरूंना किती आकलन होणार आहे सांगा. म्हणून फलश्रुती जर काय असेल तर ज्या वळणावरती आपण असू त्या वळणावरती आपल्या कल्याणाकरता काय केलं पाहिजे हे त्यांना कळतं. पुण्यातली एक जोडी होती, श्रीमंत नवरा बायको, शिर्डीला गेले होते साईबाबा असताना. आणि इतक्यात पुण्यामध्ये प्लेग आला होता. तेव्हा तार आली. 4 दिवस झाले तिथे मुद्दाम गेलेत. दासगणू महाराजांची कीर्तन सुरू होती. मशिदीत कीर्तन करायचे महाराज. आत्ताच आपल्याला काय झालंय, सर्वधर्म समभाव. पूर्वी संतांनी हाच प्रयोग केलाय, फक्त गाजावाजा न करता. तार आली, मुलगा आजारी आहे, प्लेग ची साथ झाली, लवकर निघा. बाबांना विचारायला गेले. बाबा असे बसले होते मस्त. आता कसा त्यांचा फोटो असतो. मत जाओ बोले, जाऊ नका. बरं, विचारायला गेले ते नको जाऊ म्हणले. आता जाता येणार नाही, परस्पर गेलो असतो चाललं असतं. 2 दिवस झाले, पुन्हा दुसरी तार आली, मुलगा अत्यवस्था आहे, लवकर निघा. आता एकदा विचारलंय, दुसऱ्यांदा विचारलंच पाहिजे म्हणून विचारायला गेले. बोला ना, मत जाओ. बाल उन्मत्त नाही तर पिशाच्या या 3 पैकी कुठली तरी अवस्था संत स्वीकारतात असं म्हटलंय. महाराजांची 3ही अवस्था आहेत बरं का. बालोन्मत्त पिशाच्यवत दत्तमाला मंत्रात वर्णन येतं. तो कधी बाल असतो लहान मुलासारखा, कधी पिशाच्यवत, कधी उन्मत्त. कोल्हापुरात वगैरे असा फिरतो बरं का तो. आजही कोल्हापुरात दर्शन होतं महाराजांचं, अनेकांना झालेलं आहे. कारण जेवायला तिथंच येतात ना. कोल्हापूरचं कोणी असेल तर कळेल मी काय म्हणतोय. म्हणून कोल्हापूरला कधीही, कोल्हापूरचा मनुष्य दारात कोणी आला तर त्याला काहीतरी दिल्याशिवाय पुढे जात नाही. बाहेरून आल्याला हे कळणार नाही. जसं पुण्यात बाहेरून जर कोणी आला तर पुणेकर हे काय प्रकरण असतं, त्यानं किती ऍक्टिंग करो, बाकरवाडीची माळ घालून जरी फिरला ना गळ्यात तो, तरी तो पुणेकर होत नाही. तसा कोल्हापुरातला म्हणून जो असेल ना त्याला कळेल. मला वाटतं नवनाथ भक्तिसारातला 37वा अध्याय आहे. देवांचे हाल केले त्या वटसिद्धा, हाल करायचा प्रयत्न केला, भिक्षाच मिळू देणार नाही, मला दर्शन कसे देत नाही. काय खात्री आहे या लोकांना. असे साईबाबा असे बालोन्मत्त पिशाचे नागव जाऊ बोललो, जाऊ नको सांगितलं तो रागवले. डोळ्यात पाणी आलं आईच्या. बरं, प्लेगनी माणसं परत यायचीच नाहीत. आता कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला अंदाज येईल प्लेगचा कसा असेल. आपण ते 22 जून 97 पाहिलं असेल ना, त्यात ते प्लेगची साथ बी थोडी दाखवली बघा त्यांनी. घराघरात उंदरं कशी फिरत होती, अमकं तमकं. 3ऱ्या दिवशी अजून एकदा तार आली. मुलगा बहुतेक वाचत नाहीये, निदान प्रेत बघायला तरी या. किती वेळ ठेवणार प्रेत? असं सकाळपर्यंत बहुतेक जाईल असं वैद्यांनी सांगितलंय. आता रडायला लागली आणि रडत रडत ती बाई आणि तिचे मिस्टर
बाबांना सांगितलं, बाबा आता तरी आज्ञा द्या. बाबांनी अशी काख वर केली आणि सांगितलं, काळजी करू नको, त्याची गाठ मी घेतली आहे. साईबाबांच्या चरित्रात ही कथा आहे. तेवढी यांची निष्ठाही होती. अशा सगळ्यांच्या गाठी नाही घेत ते. मी काहीच करणार नाही त्याच्याकरता, तू मात्र, असं कसं शक्य आहे? आणि म्हणून गुरु कृपा होते म्हणजे काय होते, ज्या स्तरावरचं आपलं संकट असेल त्यातून बाहेर काढत, अपग्रेड करत 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 प्रयोजन काय आहे? या सगळ्याचं प्रयोजन हे आहे की एक वेळ अशी येते कुठल्या तरी जन्मी, तेच गुरु, बरं, जन्मोजन्मी गुरु वेगळे नसतात, शरीरं वेगळी असतात. पुण्यात कुठेही राहा, पाणी खडक वाचल्याचंच आहे की नाही. म्हणले पूर्वी मी सहकार नगरला होतो, आता म्हणले इकडे एकनाथ नगरला आलो. पाणी कुठलं? आमटीत. तसे तेच गुरु आपण पाहणार आहोत. शेवट इथं गुरुचरित्र समाप्तीलाच येतं. श्रीपाद श्रीवल्लभात अवतारात दिलेला वर तो नरसिंह सरस्वती अवतारात कार्य रजका कोठे अससी. आणि एकदा हे कळलं ना की असं जर वाटतं आमचे गुरु नाही येत होता, आहेत हो. गोंदवलेकर महाराजांना एक जण म्हणाला की मला एकनाथ महाराज फार आवडतात, मला त्यांचा अनुग्रह घ्यावासा वाटतो. मग म्हणले घे ना. एकनाथ महाराज नाहीत गेले हो. ते म्हणले ते आहे, तू गेलायस. कुठेही यांच्यामध्ये एकनाथ महाराज येऊ शकतात. म्हणून गुरुतत्वाचा विचार आपल्याला करायचा आहे. पहिला दिवस कसा असतो माहितीये का? बरेचसे लोक सिरियल बिरियल बघून आलेले असतात, त्या सगळ्यातनं बाहेर काढण्यातच बुवाची ताकद जाते. आता तुम्ही नको म्हणलात तरी गेल्यावर तुम्हाला नको असेल तरी सुद्धा डोक्यात गुरुचरित्र चालणार आहे 7 दिवस. तुम्हाला विचारणार नाही, तुम्ही फक्त नीट ऐकलेलं पाहिजे. स्वतः डोक्यात ते चालणार आहे. उद्या चला 4 वाजले, चला 4 वाजले असं होणार आहे. त्याच्यावर गुरुकृपा आहे त्याचं. बरं, हां, तुम्ही येण्याकरता म्हणत नाहीये. डोंगरे महाराजांचं वाक्य आहे की मी भगवंताची कथा करतोय, तुम्ही भगवंताची कथा ऐकताय, असा व्यवहार आहे. पण प्रत्यक्षात खरं सांगू का, ज्याच्यावर भगवंताची खरी कृपा असते तोच कथा कीर्तनाला जातो, असं वाक्य आहे. तमन्ना लाख करते की खूप आपल्या मनामध्ये असं असतं तसं असतं. म्हणाले वही दरबार जाते हे जिनको खुदा बुलाते हे, असं म्हणायचे स्वामीजी, पूज्य डोंगरेजी महाराज. आणि मग आपल्या डोक्यामध्ये जेव्हा चालायला लागेल एक 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 गोष्टी, आणि आपल्या लक्षात अरे हे मी ऐकलं होतं, हे मला माहिती होतं, फक्त आडगळीत कुठंतरी गेलं होतं. म्हणून मी अनेक प्रवचनाच्या व्याख्या करतो, त्यात ही आपलीच भांडी सापडवून देतो, त्याला प्रवचनकार म्हणतात. असो, हे झालं वैयक्तिक पातळीवरचं प्रयोजन. पण सामाजिक पातळीवरचं सुद्धा प्रयोजन आहे. एकदा गुरुचा अनुग्रह झाला, एकदा एखाद्या गुरुला आपण मानायला लागलो, गुरुतत्व कळायला लागलं की आपल्याला एकमेकांबद्दल एक बंधुभाव, ज्याला ब्रदरहुड म्हणतो ना आपण, निर्माण होतं. मग आपण एकमेकांना परक समजत नाही, काही नसतं आपलं नातं, नाही काही नाही काही नाही. पण त्या बॅनर खाली, त्या एका गुरुतत्वाच्या अंडर आपण आहोत, आपण गुरुबंधू आहोत, असं एक प्रेम निर्माण होतं. आणि त्याचा परिणाम परकेपणा वाटणं कमी होतं. आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति, या भावनेकडे जे अध्यात्मात जायला सांगितलंय ना, अध्यात्म म्हणजे काय म्हणाले, तुम्हाला जमायला लागलं की एक सांगतो, कुठलीही व्यक्ती समोर आली की तुम्हाला आपली मिरर इमेज समोर आली असं वाटायला लागतं. मग ते गाढव आलं तरी बरं, विनोदानं नाही बोलत आहे, गीतेतला श्लोक आहे. गीता सांगते, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच्या पंडिता समदर्शना. आणि मग एक प्रकारे हळूहळू हा विकास होत 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 अन्यायी कमी होता. तो नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी, इस्लाम धर्मीय एक राजा होता, बिदरचा बादशाह, ज्याला 9वा अल्लाउद्दीन म्हटलंय, यांनी अनुग्रह घेतलाय नरसिंह सरस्वतींचा. पण वर्णन असं आहे की अनुग्रह घेतल्याबरोबर त्यांनी हिंदूंना त्रास देणं 100% बंद केलं. झाला ना फायदा. म्हणून सामाजिक स्तरावर सुद्धा गुरुकृपा किंवा गुरुभक्ती, गुरुचरित्र, एकूण हा सगळा प्रकार अत्यंत आवश्यक आहे. दत्तप्रभूंच्या नावाखाली सगळ्या संप्रदायाचे लोक एकत्र येतात की नाही? पण तिथे वैष्णवही येतात, शैवही येतात, देवी भक्तही दत्तप्रभूंना मानतात, गणेश भक्तही येतात. हा दत्त हा म्हणेल चालेल.
म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता थोडं नाम गाऊया, एक 10 मिनिटाची कथा बघूया. चहा आला आहे, काळजीचं कारण नाही, मध्यंतरात सगळ्यांना चहा आहे. थोडंसं नाम माझ्याबरोबर गा आणि माझ्या पाठोपाठ म्हणा आणि लगेच आपण पुढच्या कथेला आरंभ करूया. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. नमस्ते. आता गुरुचरित्राच्या मांडणीचं काही वैशिष्ट्य आहे. आपण अधिकारी विषय संबंध प्रयोजन याबद्दल थोडंसं बोललो. हा पुरे झालं एवढं. आता महत्वाचा मुद्दा, याच्यामध्ये रावणाच्या तोंडी इतके राग कशाला ठेवले हो? नरसिंह सरस्वती चारी वेदांचं जे वर्णन करतात ना, चरणव्यूह नावाचा ग्रंथ आहे वेदांवरचा, सगळं ते वर्णन आहे. कशा करता एवढं वर्णन करायचं? तीर्थयात्रेला कसं जा, अहो इतका तपशील आहे. एवढ्या तपशिलाची गरज काय हो? ही सगळी वर्णनं वाचताना नीट ऐका, यात आपण कुठेतरी बसतो. संतांच्या ग्रंथांचं वैशिष्ट्य आहे की कुठेतरी तुम्ही स्वतःला सिंक्रोनाइज करा, जोडून द्या. आपला हा जो डिव्हाइस आहे तो कुठेतरी सिंक्रोनाइज झालेला पाहिजे ना. गुरुचरित्रातल्या अमक्या मुद्द्याचे नाही, मला हे नाही इतकं, पण हे मला खूप आवडलं, मग हे मी करीन. जसं एखादं हॉस्पिटल असतं, आमचे कुर्लेकर महाराज उदाहरण द्यायचे, एखादं हॉस्पिटल असतं की नाही. आता हॉस्पिटलमध्ये स्टेथोस्कोप पासून अगदी गुंतागुंतीचं ऑपरेशन करण्याची सगळी यंत्रणा असते, सगळी यंत्रणा. या सगळ्याचा आउटलुक जर काय असेल तर एकच असतं, आणि ते म्हणजे आपलं आरोग्य. आता पुन्हा त्यात मुद्दा आहे
की आरोग्य हा मुख्य हेतू आहे, पण रोग कुठला झालाय त्यावर ना हॉस्पिटल रडतं. कॅन्सरचं हॉस्पिटल आहे का मग तिकडे जा, प्रसिद्धीचं हॉस्पिटल आहे का मग तिकडे जा. एक म्हणले मला काहीच नाही झालेलं, कुठंच जाऊ नको, पण तरी काही तरी होतंय असं वाटतंय. वैद्यांनी त्याच्यावरती पण श्लोक काढलाय. तुमच्या घरात आहे मी काय बोलतोय. तर म्हणलं मला डॉक्टर कसं तरीच वाटतं. म्हणजे कसं तरी म्हणजे चक्कर येते, नाही चक्कर नाही आहे. मग पोटात दुखतं का, नाही. मग डोकं दुखतं का, कधीच दुखलं नाही. म्हणले नाहीच आहे तर दुखणार काय. हां, तो काही नीट उत्तर देईना. मग ते म्हणले सांगतो तुला, बस आहे औषध याच्याकडे, काय कर. यस्य कस्य तरोर मूलम, कुठल्या तरी झाड, तुला कसं तरी होतं ना, कुठल्या तरी झाडाचं मूळ काढ तोडून. बरं मी दिलं असतं, पण मी स्पेसिफिक झालो ना, तुला काही होतंय तर मी कुणाकडूनही काढून घेते. यस्य कस्य तरोर मूलम येन केनापि मिश्रितम, कशातही घाल खालून, कुणाला तरी दे. यस्मै कस्मै प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यती. कशा करता बोलतोय मी हे, की ज्याला आपला रोग कळलाय त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये जावं आणि आपल्याला बरं करावं. जसं असतं तसं इथे आपल्याला कुठला रोग झालाय हे गुरुचरित्र ऐकता ऐकता कळायला लागतं. नाही मला हे थोडा अहंकार आहे बुवा माझ्याच्यात, मी कामी आहे बुवा, मला मुलांचं करिअर फार महत्त्वाचं वाटतं बुवा. मग काही नाही, गुरुकृपा मिळवा, तेही होतं. नाही मला जरा थोडंसं म्हणजे कळतच नाही काही बरं का तत्वज्ञान, मग नाही कळत त्याची पण व्यवस्था इथे आहे. गुरुगीता ऐकता ऐकता तर असं होतं, म्हणले गुरुगीता वाचणाऱ्याचं ज्याला दर्शन होतं त्याच जन्मातनं उद्धरतो. गुरुगीता वाचणार आहे त्याचं दर्शन, मी किती पुण्य, काय ऑरा होत असेल पॉवरफुल त्याचा. आणि म्हणून आपल्याला आता यातल्या काही गोष्टी पौराणिक आहेत, काही गोष्टी ऐतिहासिक आहेत. रावण, महानंदा हे सगळे पौराणिक आख्यान आहेत. यातनं काय, आपली वेदनिष्ठा आणि पुराणनिष्ठा पक्की राहावी याकरता त्या कथा आहेत. आणि ऐतिहासिक कथा याकरता आहेत की त्यांच्याकरता काय निर्माण काय होतं आतमध्ये. म्हणाले ना स्वामी महाराज की तुम्ही त्यांच्यावर कृपा केली, मी काय केलंय मग. बरं असे दत्तप्रभू तुम्ही आज आहात ना, नृसिंह सरस्वती आज वाडीत आहेत, आज दर्शन देतात. दत्तप्रभूंना राक्षस भुवनला ज्ञानोबांनी दर्शन दिलंय. ज्ञानोबांचं एकमेव दत्तप्रभूंवरचा अभंग आहे. मला कसं दर्शन झालं सांगू. पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी. नीट ऐका, दत्तप्रभूंचं वर्णन करतायत ज्ञानोबा. पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, मुद्रा लावुनी खेचरी, मुद्रा लावुनी खेचरी, प्राणायामे बैसला पहिलं मेरूचे शिखरी. कसे दत्तप्रभू दिसले. तेणे सांडियेली माया, तेणे सांडियेली माया, तेणे सांडियेली माया. कसे होते. अवधूत अवस्थेत प्रभू सांगतात, ज्ञानोबा सांगतात, मला दर्शन झालं. तेणे सांडियेली माया, त्यजियेली कंथा काया, त्यजियेली कंथा काया, मन गेले से विलया, मन गेले से विलया, ब्रह्मानंदा माझारी पहिलं मेरूचे शिखरी. आपल्या गुरुजींना आठवा, ते हे आहेत.
अनुहत ध्वनी नाद, अनुहत ध्वनी नाद. हे आपल्या प्रत्येकाचे गुरु आहेत बरं. म्हणून माझे गुरु खूप उंच आहेत बरं का. हे आमचे गुरु बुटके आहेत पण कीर्ती महान आहे त्यांची. आमचे गुरु काळे आहेत पण काय तेज आहे. आमच्या गुरूंना खूप जेवायला लागतं. आमचे गुरु एवढंच खातात. ही सगळी विधानं किती फोल आहेत लक्षात घ्या. गुरु पूजा करताना गुरुपौर्णिमेला मला हा अभंग आठवावा. अनुहत ध्वनी नाद, अनुहत ध्वनी नाद, तोची पावला परमपद, तोची पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोद, उन्मनी तुर्या विनोद. उन्मनी तुर्या, उन्मनी आणि तुर्या विनोद आहे. एकदा उन्मनीत एकदा तुर्य. उन्मनी तुर्या विनोद, छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे डुलतसे. पहिलं मेरूचे शिखरी, ध्यान गोदावरीचे तिरी, ध्यान गोदावरीची तिरी. ना ध्यान गोदावरीचे तीरी, स्नान करी पांचालेश्वरी, स्नान करी पांचालेश्वरी. राक्षस भुवन. स्नान करी पांचालेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी, ज्ञानदेवाचे अंतरी. दत्तात्रेय योगिया, दत्तात्रेय योगिया, दत्तात्रेय योगिया. पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, मेरूचे शिखर, मेरूचे शिखरी. असा एकही कण नाही जिथे श्री गुरु विराजमान नाहीत. आपल्या प्रत्येकामध्ये दत्तप्रभू आहेत. वक्त्याचा तो भाव असाच असला पाहिजे. दत्तप्रभू याद करता आले की वक्त्यावर कृपा करावी. ज्ञानोबांना दिसतात ते, माझ्यासारख्या अडाण्याला दिसत नाही. मग मी तोपर्यंत काय करावं. मी ते म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवावा. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, समर्थ म्हणाले, तेथे माझी वित्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. ज्ञानोबा म्हणाले तुम्ही महेशाची या मूर्ती. म्हणून जेवढा मी या निष्ठेजवळ जाईन ना तेवढे तुमच्या रूपानं दत्तप्रभू माझ्यावर कृपा करतील.
मला असं सांगा, का खोटं बोलतील गुरुचरित्रकार की एक कणही दत्तप्रभूंना सोडून गुरूंना सोडून नाही? ते कसं नाही तत्वज्ञान नंतर बघूया. प्रत्येक वेळेला लॉजिकने आपल्याला गोष्ट समजून घ्यायची वेळ येते ना, इथं आपल्या श्रद्धेची हानी आहे. कशाला लॉजिक पाहिजे हो? सांगितलं हो ठीक आहे, इथपर्यंत जाण्याकरताच लॉजिक आहे. माझे गुरुजी तर सांगतात तत्वज्ञान म्हणाले बुद्धीची हाऊस भागवण्याकरता आहे. असो, हरकत काही नाही. त्याचा विचार जेव्हा येईल तिथं आलाय म्हणून आपण करू, ओढून तडून करायची गरज नाही आहे. आणि म्हणून इतिहास काय सांगतो आपल्याला, जर त्या अडाणी पोरावर नरसिंह सरस्वती कृपा करत असतील, जो जीभ तोडून जगदंबेला भिलवडीला वाहून आलाय, त्याच्यावर जर नरसिंह सरस्वती या औदुंबरला, तो फक्त नदी ओलांडून आलाय, तिकडं भिलवडी इकडं औदुंबर, कृपा करत असतील तर माझ्यावर का नाही होणार? ऐतिहासिक गोष्टी याकरता असतात की यातून आपण काहीतरी बोध घ्यायचा असतो. आपल्या धारणा, एक तर संकल्पना स्वच्छता आणि धारणा पक्क्या करणे, हे 2 टप्पे आहेत यातले. पण कन्सेप्ट क्लिअरन्स यातच मोठा प्रॉब्लेम येतो. एकाने मलाच प्रश्न विचारला होता, बुवा माझ्या देवघरामध्ये एकाच अशा पायऱ्या आहेत देवघरात, तर एकाच शेजारी विष्णू आणि शंकर ठेवले, चालतात ना? म्हटलं भांडले तर माझ्याकडे घेऊन ये. पुष्कळ कन्सेप्ट क्लिअर नसतात हो. इतक्या किरकोळ, मांजर आडवं गेलं काम होणार नाही. श्रद्धा आहे पण निगेटिव्ह श्रद्धा आहे. मला तर वाटतं मला मांजर आडवं गेलं की त्याचंच काम होणार नाही, त्याला तर दूध कुठे मिळणार नाही. असा टाणटून थोडा स्वभाव झाला पाहिजे. किरकोळ इतके मोठं अगदी. आता मुद्दा मला थांबवायचा आहे हा. आणि याकरता अतिशय महत्वाचा भाग, गुरुचरित्राचं सविस्तर श्रवण करा. सगळ्या 7451 ओव्यान सगळी गुरुगीता होणार नाहीये. पण जसं आपण हरिद्वार ऋषिकेशन थोडं पुढं जाऊन आलो तर हिमालय पाहिलाय असं सांगू शकतो की नाही? सगळा हिमालय अगदी प्रत्येक तिथे जाऊन पाहिलाय का? तरी म्हणायचे जसे अधिकारी असतो तसं गुरुचरित्राचं एवढं जरी श्रवण झालं तरी आतल्या सगळ्या संकल्पना जेवढ्या त्यांना शक्य असतील तेवढ्या वेळेप्रमाणे आणि आपल्या मगजाप्रमाणे. पण पुन्हा असं आहे की काही वेळा ते भिजायला वेळच लागतो. मूग भिजवतात ना किंवा मटकी भिजवतात, काहीला मोड येतच नाहीत. मग ते आमची आई सांगायची ना थोडे असे किंचित कुटायचे ते. म्हणजे माणसाबद्दल नाही चाललं हे, आपल्या अहंकाराबद्दल किंवा आपल्या दुर्लक्ष दुष्टित मनुष्य आहे ना, कळत सगळं असतं पण इतकं मनाला चांचल्याची सवय लागलेली असते ना 100 विचार करायची, त्यामुळे एकाग्रता होऊ देत नाही ते चंचल मन. नेहमी गमतीनं सांगतो, प्रवचन कीर्तना येणारे लोक इतके काही वेळा चंचल असतात ना, कुणी सतरंजीच्या दोऱ्याच काढतं. आता काय गरज आहे? कुणी टाचा हाताशी आल्या म्हणून त्याचे तुकडे काढतं. असं परवा एक जण तर तुम्हाला सांगतो वेलदोडे काढत होता असं करून, घडलेलं आहे. बरं, मी किती मनापासून सांगण्याचा प्रयत्न, असं कोणीतरी असतंच. आता काय करणार? मग त्यांनी काय करावं? सगळे संपेपर्यंत थांबावं, मग पुढं ऐकावं. असं मी गुरूंच्या कृपेने एवढं सांगू शकतो आपल्याला, या 2 आणि 2 मध्ये चहा आहे, या 4 तासात आपल्याला कंटाळा न येऊ द्यायची जबाबदारी माझी आणि मस्त बसण्याची, मनापासून कथा ऐकण्याची जबाबदारी आपली. अगदी सगळे मी प्रोटोकॉल्स बाजूला ठेवून सांगतो. आणि मग बघा तुमच्यावर माझ्यावर गुरुकृपा कशी होते. निश्चित इथून जाताना गुरुचरित्र काहीतरी आपल्याला देणार आहे, लक्षात ठेवायला. निखिल, मला माहिती नाही ते काय देणार आहे, पण काही ना काही दिल्याशिवाय गुरुचरित्र इथून बाहेर पडणार नाही. आपण फक्त निष्ठेने या, जेवढे लोक बसू शकतात तेवढ्यानी या, जास्तीत जास्त लोकांनी या. निरोप द्या, काय करायचं ते बघा. आपण थांबूया, एक 10 मिनिटाचाच ब्रेक आहे, लगेच सुरुवात करायची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.